8वी पासून जंग पछाडणं हे इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी सुरू असतं अनेकांचं. बऱ्याचदा ते 10वी मध्ये येतं आणि मग 12वी मध्ये, हा तिसरा टप्पा. आणि अगदी शेवटच्या टप्प्यात आता ऍडमिशनचे फॉर्म्स भरणं इथपासून सुरू होतं. पण ऍडमिशन झालीये हे नक्की कन्फर्म कधी होतं? ऍक्च्युअली ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला रिझल्ट डिक्लेअर होतो. तो कुठलाही ऑप्शन फॉर्म असू द्या, पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड. आणि ज्यावेळेस आपल्याला समजतंय की मी भरलेला ऑप्शन करेक्ट आहे, मला मिळालेलं कॉलेज छान आहे, तर तुम्ही ज्यावेळेस ते कन्फर्म करता आणि कॉलेजमध्ये म्हणजे फ्रीज करायचं आणि कॉलेजमध्ये जाऊन ॲक्च्युअल आपले डॉक्युमेंट्स, फीज ज्यावेळेस तुम्ही भरता, तर ते कॉलेजची ऑथॉरिटी, ॲडमिशन ऑथॉरिटी तुम्हाला कन्फर्मेशन, ॲडमिशन कन्फर्मेशन लेटर तुमच्या हातामध्ये आलं. ते कदाचित पहिल्या राऊंड नंतर येईल, दुसऱ्या राऊंड नंतर येईल, तिसऱ्या राऊंड नंतर येईल, काही जणांचं स्पॉट राऊंड नंतर असेल. तर एक ऍडमिशनचं कन्फर्मेशन लेटर त्या कॉलेजच्या ऍडमिशन ऑथॉरिटीचं जर तुम्हाला मिळालं, तर तिथं ऍडमिशन प्रोसेस तुमची स्टॉप होते. ती झालीये असं एकदम, म्हणजे तुमचं ऍडमिशन झालेलं आहे, गंगेत घोडं नांगलेलं आहे. आणि आता अजून एक आहे की ऑनलाईन प्रोसेसमध्ये ना तुम्हाला मेसेज येतो. म्हणजे आता ह्या ऑनलाईन प्रोसेसमध्ये इव्हन दो कॉलेजमध्ये OTP येतो, म्हणजे वेदर युअर ऍडमिशन इज कन्फर्म, म्हणजे तुम्हीच करता. आणि ज्यावेळेस OTP येतो ना, आणि OTP आल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली मेसेज येतो, CET सेल महाराष्ट्र, यू हॅव बीन ऍडमिटेड इन दिस कॉलेज, इन दिस ब्रांच, दॅट इज द फायनल स्टेज.